नमस्कार, स्वागत आहे तुमचं नॅचरल ब्युटीमध्ये. तुमची त्वचा निस्तेज झाली आहे का? किंवा चेहऱ्यावर खूप सारं टॅनिंग झालं आहे, किंवा तुमची त्वचा सतत ड्राय होत आहे का? तर या सर्व समस्यांवरती आज मी तुम्हाला एक होम रेमेडी सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा चेहरा इन्स्टंट ग्लो करेल व चेहऱ्याला एक चमक येईल आणि चेहरा मऊ पडेल. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेमेडी पाहूया. चला तर फेस पॅक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. ओट्स लागणार आहेत. 1 चमचा ओट्स घेतलेले आहेत आणि दही घेतलेलं आहे आणि शहद घेतलेला आहे, म्हणजेच मध तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरला तरी चालेल. चला पुढची प्रोसेस पाहूया. ओट्सची पावडर लागणार आहे. तुमच्याकडं असेल तर ते वापरा, नसेल पावडर तर आपण घेतलेले ओट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत. हे पहा, ओट्स मी ग्राइंड करून घेतलेले आहे. छान अशी पावडर होते. चला आता पुढची प्रोसेस पाहूया. त्यानंतर फेस पॅक बनवण्यासाठी एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे. चेहऱ्याला बनवायचं म्हटल्यावर स्वच्छ बाउल घ्यायचा आणि ग्राइंड केलेलं ओट्स 1 चमचा मी घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग क्वांटिटी कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा दही घालणार आहोत. चांगली एक स्मूथ पेस्ट बनेल इतपत दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे. लक्षात ठेवा, पेस्ट जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही ठेवायची नाही. एक स्मूथ टेक्स्चर आलं पाहिजे आणि इझिली आपल्या चेहऱ्याला अप्लाय करता आलं पाहिजे. हे पहा, असं टेक्स्चर ठेवायचं आहे. यानंतर आपण यामध्ये मध घालून घेऊया. हे पहा, यामध्ये आता आपण मध घालून घेतलेलं आहे. चांगलं तिन्ही घटक व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. ओट्स आपल्या चेहऱ्यासाठी नॅचरल क्लिन्झरचं काम करते व स्क्रबरचं सुद्धा काम करते. चेहऱ्याला आपल्या कोणत्याही प्रकारचा हार्म पोचत नाही. नॅचरली आपल्या चेहऱ्याची डर्ट निघून जाते आणि चेहऱ्याला एक स्मूथ टेक्स्चर येतो. त्यानंतर आपण यामध्ये दही वापरलेलं आहे. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे आपल्या चेहऱ्याचा रंग उजळवण्यास मदत करते आणि आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करते व टॅनिंग काढून टाकण्यासाठी सुद्धा दही चांगल्या प्रकारे वर्क करते. त्यानंतर यामध्ये आपण शहदचा वापर केलेला आहे. ते तर तुम्हाला माहीतच आहे. शहद आपल्या चेहऱ्याला नॅचरली मॉइश्चराईज करते. शहद आपल्या चेहऱ्याला डीप मॉइश्चरायझर करायचं काम करते आणि चेहऱ्याला एक ग्लो देते, चेहऱ्यावर एक शाईन आणते. हे पहा, आपला फेस पॅक तयार झालेला आहे. अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. लक्षात ठेवा, पातळ करू नका जास्त आणि जास्त घट्टही करू नका. चला तर आता आपण वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे. चेहरा आपला थंड स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि हा पॅक व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावर इक्वली अप्लाय करायचा आहे आणि 2 मिनटं व्यवस्थित मसाज द्यायची आहे आपल्या चेहऱ्याला, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स, टॅनिंग निघून जाते. 2 मिनटं व्यवस्थित हलक्या हाताने मसाज द्यायची आहे आणि 15 ते 20 मिनटं आपल्या चेहऱ्यावर असंच राहून द्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनटानंतर थंड पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. हे पहा, 15 ते 20 मिनटानंतर मी धुवून आलेली आहे. खूप छान रिझल्ट भेटतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2दा ही रेमेडी ट्राय करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नंतर भेटूया अशाच एका नॅचरल होम रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.